शिव शिव येथे आणि सर्वत्र आहे. तो सर्वत्र आणि एकाच वेळी सर्वत्र आहे. तर चला आज भेट देऊया अशा एका शिव मंदिराला ज्याचे नाव आहे घोराडेश्वर. घोराडेश्वर लेणी ह्याला शेलारवाडी लेणी असेही म्हणले जाते. तर चला आपण स्टार्ट करूया आपली जर्नी. आता तुम्ही जसे बघू शकता माझ्या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला, लेफ्ट साईडला एक छोटंसं हॉटेलसारखं आहे जिथे तुम्ही स्नॅक्स वगैरे खाऊ शकता. राईट साईडला हे जे तुम्ही बघता आहे हे नंदी मंडप आहे. इथून तुम्ही पुढे जाऊन जसे तुम्हाला 2 रस्ते दिसतात, लेफ्टला जसे स्टेअर्स गेले आणि राईट साईडला एक छोटी वळण आहे, पाऊलवाट म्हणतात त्याला. तर तुम्ही ट्रॅक करून त्या पाऊलवाटेने पण जाऊ शकता किंवा स्टेप्सनी पुढे. मी तर ह्या वेळेला स्टेप्स यूज करणार आहे, सो स्टेप्सनी मी पुढे चालले आहे. तुम्ही दोन्ही करू शकता, लाईक पाऊलवाटेनेही जाऊ शकता ट्रॅक करून किंवा स्टेप्सही यूज करू शकता, दोन्हीही बेटर असेल. आता मी जस्ट हाफ वे आले आहे. जसे तुम्ही बघू शकता असेच प्रकारचे स्टेअर्स आहेत. मी माझी जर्नी जी स्टार्ट केली आहे ही इव्हनिंग 4:30 स्टार्ट केली आहे. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही ही जर्नी जी आहे ही अर्ली मॉर्निंग स्टार्ट कराल तर तुम्ही सनस्ट्रोक्स वगैरे असतात, काही जणांना सनचा खूप प्रॉब्लेम होतो, सो ते तुम्ही अवॉइड करू शकतात. थ्री 300 स्टेप्स किंवा 350 स्टेप्स चढल्यानंतर तुम्हाला एक अशी प्लेन असा कातळ दिसेल. इथून तुम्हाला पुढे जायचं आहे. इथे तुम्ही थोडा वेळ रेस्टही करू शकता, थोडा बघू शकता आसपासचा नजारा. इथून तुम्हाला ओल्ड मुंबई पुणे हायवे आणि आपला बेगडेवाडी रेल्वे स्टेशन जे आहे हे जवळ आहे, सो तेही तुम्हाला दिसतं. सो चला आपण आपली जर्नी परत स्टार्ट करूया. परत ही अशी वळण आहेत, लाईक छोटे छोटे स्टेप्स आहेत आणि कम्फर्टेबल आहेत. फक्त आय थिंक मॉन्सूनमध्ये थोडे प्रॉपर ट्रॅकिंग शूज घालून या, बिकॉज जागा खूपच म्हणजे स्लिपरी होऊ शकते. आता मी ॲक्च्युली मॉन्सूनमध्येच आले आहे, बट पाऊस नाही आहे, सो ओके आहे, एवढं असं फिसळण वगैरे नाही आहे. बट मॉन्सूनमध्ये मी ऐकलं आहे खूप जणांकडून की खूप स्लिपरी होऊन जातं कातळ वगैरे. आता इथून सरळच वळण आहे. इथून व्ह्यू इतका छान वाटतो आहे की लाईक आय थिंक जेव्हा पाऊस चालू असेल तेव्हा वॉटरफॉल्स नक्की दिसतील तुम्हाला आजूबाजूच्या माउंटन्सवरून. सो आता इथून आपण स्ट्रेट चाललो आहोत. इथे जे प्रॉपर मेंटेन केलं आहे ते आहे रेलिंग्स. तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला रेलिंग्स आहेत. आता आपण मेन गेटच्या थ्रू जाणार आहोत. तिथे एक बोर्ड पण लावला आहे की हे जी घोराडेश्वर लेण्या आहेत किंवा शेलारवाडी लेणी आपण असेही म्हणले जाते, हे ASIच्या अंडर येतं. ASI इन द सेन्स आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया. तुम्ही इथे बघू शकता बोर्ड. इथून 2 रस्ते गेले आहेत, लेफ्ट अँड राईट. सो आता मी राईटला चालले आहे कारण की मला सर्वात पहिलं घोराडेश्वर केव्ज म्हणजे जे शिव मंदिर आहे तिथे जायचं आहे. सो तुम्ही राईट साईडला बघू शकता प्रॉपर व्ह्यू आहे आणि लेफ्ट साईडला तुम्ही जे बघताय हे बुद्ध लेण्या आहेत. सो इथेही जाऊन तुम्ही फोटोज वगैरे तुम्हाला जर काढायचे असतील तर तुम्ही इथे जाऊ शकता. ॲक्च्युली ते लॉक केले आहेत, बट बाहेरून तुम्ही त्याचे फोटोज व्हिडिओज जेही तुम्हाला काढायचं आहे तेही तुम्ही काढू शकता. सो आता आपण एंटर करणार आहोत माझ्या सर्वात फेवरेट महादेवांच्या इथे. सो तुम्ही बघू शकता आतमध्ये संपूर्ण लाईटचं प्रोव्हिजन केलेलं आहे, प्रॉपर लाईटिंग दिली आहे. चला मग माझ्याबरोबर दर्शन घ्या आपल्या महादेवांचं.
आतमध्ये लेणीमध्ये जेव्हा एंटर केलं आणि महादेवांना बघितलं, असे पॉझिटिव्ह वाईब्स आलेत ना की तुम्हाला मी एक्सप्रेस नाही करू शकत. पण तुम्ही नक्की भेट द्या या गोराडेश्वर लेणीला. महादेवांचं दर्शन घेऊन मी पुढे राईटला निघाले. सो इथून तुम्ही बघू शकता, इथून पुढेही काही लेण्या आहेत, छोट्या बौद्ध लेण्या आहेत. आणि इथून एक तुम्हाला एक ना व्हाईटमध्ये ॲरो दिसेल. सर्वात पहिला तुम्ही हा व्ह्यू बघून घ्या. खूपच छान वाटतंय. इथे एक मला माऊ दिसलेली, खूप क्यूट होती. सो तिला मी हाय करत होते. ओके, इथून आता आपण पुढे जाऊन इथे ना एक ॲरो आहे, तुम्ही व्हाईटमध्ये जे बघू शकता. तिथून पुढे एक शिवमंदिराकडे जायला एक वाट आहे. बट मी नाही गेले तिकडे पुढे बिकॉज खूपच थोडं स्लिपरी वाटत होतं. सो मी थोडं रिस्क नाही घेतलं. नेक्स्ट टाईम नक्की मी ट्राय करेन. पण तुम्ही व्ह्यू बघा, खूप सुंदर वाटतंय. आता मी जस्ट विठ्ठल रुक्माई यांचंही दर्शन घेऊन बाहेर आले आहे. इथून मी आता पुढे चालले आहे. हे लोकांनी रेलिंग्सच्या खूप प्रॉपर मेंटेन ठेवल्या आहेत. जसं तुम्ही बघू शकता, खूप प्रॉपर सेफ्टी आहे. इथे उभं राहून तुम्ही नेचरचं व्ह्यूचं वाईब्स घेऊ शकता. जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं, इथून तुम्ही हे जे बघू शकता आहे व्ह्यू, इथून ओल्ड मुंबई पुणे हायवे, परत बेगडेवाडी रेल्वे स्टेशन आणि अनेक डोंगर रांगा दिसत आहेत तुम्हाला. तुम्ही जसे बघू शकता व्ह्यूमध्ये, खूप सुंदर दिसतं आहे. माझ्या लेफ्ट साईडला हे जे बेसल्ट रॉकचं कातळ आहे, केवढं मॅसिव्ह आहे, खूप सुंदर वाटतं. ही स्पेस, ही जी प्लेस आहे खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही नक्की विजिट द्या. जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू सो मच.